जर तुम्ही किंवा तुमच्या पालकांनी काही वर्षापूर्वी शेअर्स खरेदी केले असतील आणि त्याबद्दल विसरला असाल, तर लाभांश फक्त नाहीसे झाले नाहीत. 7 वर्षे पैसे न दिल्यास ते IEPF ऑथॉरिटीकडे हस्तांतरित होतात. हे लाखाचे असू शकते. शेअर होल्डर्स, डिपॉझिट होल्डर्स किंवा त्याचे कायदेशीर वारस ज्यांचे दावा न केलेला लाभांश, ठेवी, डिबेंचर्स किंवा शेअर्स सलग 7 वर्षांच्या कालावधीसाठी पडून आहेत, ते कंपनीद्वारे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड IEPF मध्ये हस्तांतरित केले जातात. घाबरू नका. सरकारकडे एक शोध पोर्टल आहे, iepf.gov.in. पहिली पायरी म्हणजे IEPF पोर्टल उघडणे, खाली स्क्रोल करून सर्व्हिसेसवर जाणे आणि न्यू सर्च फॅसिलिटीवर क्लिक करणे. त्यानंतर IEPF शोध सुविधेसाठी लॉग इन अँड रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. तुम्हाला प्रोसीड फॉर रजिस्ट्रेशन ॲज न्यू युजरचा पर्याय मिळेल. रजिस्टरवर क्लिक करा. एक ॲप्लिकेशन फॉर्म उघडेल. नाव, पॅन नंबर आणि जन्मतारीख यासारखे आवश्यक तपशील भरा. व्हेरीफायवर क्लिक करा. पुढील विभागात तुमच्या वडिलांचे नाव आणि ईमेल ID विचारले जाईल आणि OTP वापरून ईमेल IDची पडताळणी केली जाईल. ईमेल IDच्या पडताळणीनंतर पुढची पायरी म्हणजे OTP वापरून फोन नंबर सत्यापित करणे. यशस्वी पडताळणीनंतर फॉर्म सबमिट करा. आता तुम्हाला एक्झिस्टिंग युजर म्हणून पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID प्रविष्ट करा आणि OTP सत्यापित केल्यानंतर पोर्टलवर लॉग इन करा. येथे तुम्ही पॅन तपशील वापरून किंवा नाव, राज्य किंवा जिल्ह्यासारखे ठिकाण अशी मूलभूत माहिती टाकून किंवा कंपनीचे नाव आणि डीमॅट ID किंवा फोलिओ नंबर टाकून शोधू शकता. हा एक महत्त्वाचा भाग आहे जो बहुतेक यूट्यूबर्स चुकवतात. तुम्हाला फॉर्म प्रिंट करावा लागेल, त्यावर स्वाक्षरी करावी लागेल आणि IEPF फॉर्म 5 सह भौतिक कागदपत्रे कंपनीच्या नोडल ऑफिसरला पाठवावी लागतील. त्याची पोस्टल पावती IEPF पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. भौतिक टपाल नाही तर पैसे नाहीत. तुम्हाला इंडेमनिटी बॉन्ड आणि महत्त्वाचे म्हणजे तुमचे मूळ शेअर प्रमाणपत्रे, ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट्स जोडणे आवश्यक आहे. जर तुम्ही मूळ प्रमाणपत्रे गमावली असतील तर तुम्हाला FIR दाखल करावा लागेल आणि नोटरी शिक्का घ्यावा लागेल. एकदा कंपनीने तुमच्या भौतिक पत्राची पडताळणी केली की ते IEPF प्राधिकरणाला अहवाल पाठवतात आणि पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातात. यास वेळ लागतो पण हे काम करते. हे झाले शेअर मार्केटबद्दल. पण म्युच्युअल फंडचे काय? जर तुमची SIP थांबली असेल किंवा रिडेम्पशन अयशस्वी झाले असेल तर ते पैसे एका विशेष ग्रोथ फंडमध्ये पडून आहेत. चला पुढच्या व्हिडिओमध्ये ते शोधूया.